लाखो चाहत्यांसाठी मी एक संदेश या ठिकाणी पारित करीत आहे। 2 तासापूर्वी माझी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याबरोबर कुणबी समाजाचा जो काही प्रलंबित अजेंडा आहे त्या विषयाच्या संबंधामध्ये चर्चा विमानतळावर झालेली आहे। ही चर्चा साधारणपणे 1 तास चालली। काल एक वाशिमला बैठक झाली की ज्या बैठकीमध्ये निवडणूक लढवायची की लढवू नये ह्या संबंधामध्ये धोरण ठरवण्यासाठी आम्ही एक समिती स्थापन केली होती। त्या समितीच्या समोर काही विषय चर्चेला आले। त्याच्यामध्ये ह्या मिनिटापर्यंत काँग्रेस पक्षाची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही। मात्र मी काँग्रेस पक्षाचे सर्व प्रकारच्या पदांचे राजीनामे दिलेले आहेत। परंतु आता बाळामामांना तिकीट देण्याच्या संबंधामध्ये काही हालचाली त्या ठिकाणी सुरू आहेत। त्यांच्या हालचाली ज्या काय असतील मला त्याच्याशी मतलब नाही, कारण काँग्रेस पक्षाने ज्या पद्धतीने अपमानित करून मला अपमानित केलेलं आहे उमेदवारी न देऊन केवळ पैशाच्या कारणास्तव, याबद्दल मी काँग्रेस पक्षाचा प्राथमिक सदस्यत्वाचा देखील राजीनामा देण्याचा निर्णय ह्या 2 दिवसामध्ये करणार आहे। त्याचबरोबर ह्या संदेशाद्वारे मी माझ्या चाहत्यांना सांगू इच्छितो की मुख्यमंत्र्यांच्याबरोबर माझी जरी भेट झालेली असली तरी मी कुठल्याही पद्धतीचा त्यांना मदत करीन अशा पद्धतीचं आश्वासन ह्या मिनिटापर्यंत दिलेलं नाही। ह्या विषयाच्या संबंधामध्ये मी ज्या समाजाचं नेतृत्व करतो त्या साऱ्या बहुजन समाजातल्या विद्वानांना, माझ्या चाहत्यांना मला विश्वासात घेणं अत्यंत आवश्यक आहे। परंतु ह्या मतदारसंघाच्या बाबतीमध्ये एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी आहे की बहुजनांना, शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, आज आदिवासी आणि अल्पसंख्याक समाज ह्या मतदारसंघातला अतिशय चिंताक्रांत आहे। कारण अनेक प्रलंबित प्रश्न ह्या ठिकाणी आहेत। एकीकडे मुंबईसारख्या धरणाला आम्ही पाणी पुरवठा करतो, परंतु त्या भागामध्ये आज पिण्याच्या पाण्याची सोय नाही, सिंचन व्यवस्था नाही। एकाच पिकावर अवलंबून असलेला शेतकरी बर्बाद झालेला आहे आणि त्या बर्बाद शेतकऱ्यांची मी वारंवार आंदोलनं केलेली आहेत आणि त्यामुळे कायमस्वरूपी त्या भागातली सिंचन व्यवस्था, पिण्याच्या पाण्याच्या योजना ह्या संबंधामध्ये मुख्यमंत्री साहेबांच्यावर माझी चर्चा झाली। त्याचबरोबर आपल्या कोकणामध्ये एकमेव पीक आहे भाताचं की जिथे उत्पादन खर्चावर आधारित शेतमालाला भाव मिळत नाही, ह्या संबंधामध्ये त्यांचं मी लक्ष वेधलेलं आहे। त्याचबरोबर पेसा कायद्याच्या संबंधामध्ये जे काही आपल्या भागामध्ये जे अराजक तयार झालेलं आहे आणि बहुजनांचा एक प्रकारचा जगण्याचाच अधिकार हिरावून घेतल्यामुळे नोकऱ्यापासून त्यांना वंचित व्हावं लागलेलं आहे। मराठा आरक्षण, कुणबी आरक्षणामध्ये घुसल्यामुळे जो काही गोंधळ उभा राहिलेला आहे ह्या विषयाच्या संबंधामध्ये मी अत्यंत नम्रतेने मुख्यमंत्र्यांना सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत। आज आपल्या भागामध्ये विकासाचं काम करताना ज्या ओव्हरहेड वायर चाललेल्या आहेत, गॅस पाईपलाईन चाललेल्या आहेत, त्याचबरोबर आज ज्या पद्धतीने जमिनी संपादन केल्या जातात भांडवलदारांकडून आणि शेतकऱ्याला कुठल्याही पद्धतीचं विश्वासात घेतलं जात नाही, दलालांच्या ताब्यात दिलं जातं, इत्यादी गंभीर विषयांवर मी मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलेलं आहे। आणि त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांनी अतिशय नम्रतेने ह्या संबंध मागण्यांच्या संबंधामध्ये येत्या 3 ते 4 दिवसामध्ये तातडीने विचार करण्याच्या संबंधामध्ये बहुजन समाजाच्या नेत्यांना, कुणबी समाजाच्या नेत्यांना एकत्रित बोलावून त्या संबंधामध्ये ठोस निर्णय करण्याचं जाहीर आश्वासन त्यांनी मला दिलेलं आहे। परंतु ह्या ठिकाणी मी नम्रपणानं सांगतो की मी अजूनही कुठल्याही राजकीय पक्षाला पाठिंबा दिलेला नाही। मला कोणीतरी मोठा सहकारी मिळतो का ह्या संबंधामध्ये मी अगदी आता वंचित आघाडीपासून तर सपा बसपाच्या नेत्यांपर्यंत मी संपर्क करून आहे, परंतु त्या संपर्कातून विशेष काही हाताला लागेल अशी परिस्थिती नाही। आणि त्यामुळं मी उद्या माझा निवडणुकीचा फॉर्म उद्या व्यक्तिगतरित्या भरणार आहे, ही चर्चा नको म्हणून। त्याचबरोबर मी 9 तारखेला वाजत गाजत अंबाडी नाक्यापासून एक रॅली काढून आपण त्या ठिकाणी फॉर्म भरण्याचं काम 9 तारखेला करणार आहोत। मात्र ह्या संबंधामध्ये ज्या काही वावड्या उठवल्या जात आहेत व्हॉट्सअपवरून, मीडियाद्वारे जी काही लोकांची दिशाभूल चालवलेली आहे, ही दिशाभूल त्वरित लोकांनी थांबवावी, विरोधकांनी थांबवावी अशा पद्धतीची मी विनंती करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। मशाल न्यूज नेटवर्क या चॅनलला आपण जो अल्पावधीतच भरभरून प्रतिसाद दिलेला आहे तो पाहून आम्ही खरं तर भारावून गेलो। या चॅनलला लाखो लोकांनी आत्तापर्यंत बघितलं आहे। म्हणजे तुम्ही जर हे चॅनल आमचं सर्च केलं, त्याच्यामध्ये अबाउटमध्ये गेलात आणि चॅनलची माहिती बघितली तर आत्तापर्यंत हे चॅनल किती लोकांनी बघितलं आहे हे तुमच्या लक्षात येईल। अल्पावधीतच हजारो लोक या चॅनलशी जोडली गेली आहेत, त्यांनी हे चॅनल सबस्क्राईब केलं। तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली लाल रंगामध्ये एक सबस्क्राईबचं आयकॉन येईल, ते तुम्ही क्लिक करा। त्यानंतर तात्काळ ते बेलचं आयकॉन येईल, त्या घंटीवर क्लिक करा। म्हणजे तुम्हाला आमचे जे व्हिडिओ येतील, नवनवीन व्हिडिओ जे येत राहतात त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळत राहतील।
आणि आता हे चॅनल मोठं झाल्यामुळं वाढल्यामुळं आम्हाला हे लिंक पाठवणं शक्य होत नाही. आणि म्हणून लिंक पाठवण्याची अपेक्षा करण्यापेक्षा किंवा तो व्हिडिओ गाजल्यानंतर तो शोधत बसण्यापेक्षा आम्ही जे काही निर्माण करतो ते थेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करावं अशी विनंती करतो. धन्यवाद.